नमस्कार. विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. अखेर महाराष्ट्र भाजपाला नवा अध्यक्ष मिळाला आहे. अपेक्षेप्रमाणे रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झालेत. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय रवींद्र चव्हाण यांच्यासाठी वाट नागमोडी आहे आणि आव्हान अनेक आहेत. मुंबईतल्या एका सोहळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं अखेरीस खांदेपालट केला. गेले अनेक दिवस चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्षपदावर होते. त्यांच्या नेतृत्वात पक्षानं अनेक टप्पे पार पाडले. पण आता परिस्थिती खांदापालटाची आहे, कारण राष्ट्रीय स्तरावरून सुरू झालेली ही प्रक्रिया किमान राज्य पातळीवर तरी पूर्ण करूया असं भाजपाचं म्हणणं दिसतंय. भाजपाला अद्याप राष्ट्रीय अध्यक्ष शोधता आलेला नाही. किमान महाराष्ट्रातली प्रक्रिया पूर्ण करून भाजपानं आपली जबाबदारी संपन्न केली आहे. कोकणातला नेता हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला. गेल्या अनेक वर्षांमध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं, 24 तास पक्षाला वाहून नेणं, क्षण पक्षाचा विचार करणं, ज्यांच्या डोक्यामध्ये 24/7 भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत. मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी निर्णय झाला डोंबिवलीचा. आणि हे तिकीट जे होतं हे बराच वादाच्या भोवऱ्यात होतं. पण त्यावेळी मला विश्वास होता की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे. आणि ते आज सिद्ध झालं. महाराष्ट्रातला भविष्यातला मोठा नेता म्हणून गडकरींनी ज्यांना तिकीट दिलं ते चव्हाण आता प्रदेशाचे अध्यक्ष झाले आहेत. चव्हाणांच्या राजकीय महत्वाकांक्षा कधीही लपून राहिलेल्या नाहीत, मात्र ते आग्रहीपणे मांडल्या जात नाहीत हेही तितकंच खरं. चव्हाण यांच्या निमित्तानं भाजपानं कोकणी आणि त्यातही मराठा नेतृत्व दिलंय. आतापर्यंत सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टी कोकणी आणि मराठा अशा प्रकारची समीकरणं जुळवताना दिसत नसे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष म्हणून आशिष शेलार हे राज्य पातळीवरचं नाही, पण प्रांत पातळीवरचं म्हणजे मुंबई पातळीवरचं नेतृत्व कोकणी आणि मराठा आहे. आता राज्य पातळीवर कोकणी आणि मराठा नेतृत्व भाजपानं दिलंय, कारण त्यांना एका बाजूला ठाकरेंशीही 2 हात करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेशी सुद्धा. त्यासाठी रवींद्र चव्हाण या 20 सप्टेंबर 1970 मध्ये जन्मलेल्या तरुण प्रदेशाध्यक्षाचा उपयोग पक्षाला होऊ शकतो. 2002 मध्ये कल्याणचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण सक्रिय झाले. 2005 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांनी प्रवेश केला. 2007 मध्ये स्थायी समिती सभापती झाले आणि तिथून त्यांच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. 2009 पासून 4 वेळा डोंबिवली विधानसभेत त्यांनी आमदारकीचा विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाणांनी कामही पाहिलंय. आत्ताही ते मंत्री आहेत. माझी आज या पदावरती निवड जेव्हा झाली आहे, खरं तर भारतीय जनता पार्टी माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. पक्षामध्ये सुसंवाद सुरू करण्याची महत्त्वाची जबाबदारी चव्हाणांवर आहे आणि ती अपेक्षा लोकही बोलून दाखवत आहेत. प्रथम आमदार साहेब रवींद्र चव्हाण यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळालं. त्यांची कारकीर्द आम्ही बऱ्याचपैकी जवळून बघितलेली आहे आणि त्यांच्याकडनं अपेक्षाही खूप मोठ्या आहे, कारण केंद्रात आणि राज्यात बीजेपीचं सरकार आहे आणि कल्याण डोंबिवलीचे काही महत्त्वाचे प्रश्न जे अजूनही प्रलंबित आहेत
अनेक विकास परियोजना सुरू आहेत, अर्धवट स्थितीत आहेत. नागरिकांचे बरेच अनेक प्रश्न आहेत. रहदारीपासून ते पाण्यापर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवरती त्यांनी प्रामुख्याने थोडं लक्ष केंद्रित करावं. वो भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बने हैं। इसके साथ ही उनके अध्यक्ष बनने के साथ कल्याण तहसील या कल्याण शहर जैसा कहूँ, महाराष्ट्र का नेतृत्व करने वाले दूसरे नेतृत्व है। कल्याण के प्रतिनिधि कृष्णराव धुलप ने महाराष्ट्र में बतौर विरोधी पक्ष नेता नेतृत्व किया पूरे महाराष्ट्र का। इस तरह से रवि चौहान साहब अभी महाराष्ट्र का पूरा नेतृत्व करेंगे और राष्ट्रीय संगठन है, इस शहर के हैं तो उनसे अपेक्षाएं बहुत ज्यादा हैं कि इस शहर के ऊपर ध्यान दें। रविदादा एक तळागाळातून वरती आलेले कार्यकर्ता आहे. मी स्वतः गेल्या 15-20 वर्ष बघतोय त्यांना. त्यांचं कामाचं म्हणजे हातात घेतलेलं काम योग्य रीतीने आणि तडीच नेतात. त्याच पद्धतीत आता आपल्या इकडे महापालिकेमध्ये शासकीय रुग्णालयाचा एक विषय आहे. तर मी स्वतः दादांशी बोलणार आहे की ते दोन्ही शासकीय रुग्णालय शासकीय व्हावे यासाठी मी नक्की त्यांच्याशी बोलेन. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.